द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। गेली काही महिने काही वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही विषय काही मुद्दे भोंगवत आहेत। त्यामध्ये मराठा आरक्षण असेल, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल किंवा अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक हा विषय एक प्रलंबित राहिलेला विषय आहे। या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत महासेना क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमेश कांबळे, तसेच आक्रमक प्रखर वक्ता व आक्रमक शैली असलेले महासेनेचे उपाध्यक्ष दिलीप बच्चे। नमस्कार। तुमचं दोघांचंही द महाराष्ट्र न्यूज या चॅनल मध्ये स्वागत आहे। एवढ्या कमी वयामध्ये आपण ही एवढी मोठी महाराष्ट्र राज्यातली संघटना तुम्ही आज चालू केली। ह्या संघटना चालू करण्यासाठी एक म्हणजे वेगळी चेतना लागते, वेगळी एक ताकद लागते। हा विचार तुमच्या मनामध्ये आला कसा की संघटना चालू करून आपल्याला एक सामाजिक उपक्रम किंवा सामाजिक कार्य करायचे? हा विचार तुमच्या मनामध्ये कसा आला याबद्दल सांगा। जय महासेना। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि ज्या युवकांना देशसेवा समाजसेवा करण्याची इच्छा आहे, ह्या सर्व तरुण वर्गाला एकत्रित करून आम्ही महासेना क्रांतिकारी संघटना स्थापन केली। महासेना क्रांतिकारी संघटना अंतर्गत महासेना सामाजिक संस्था या संस्थेच्या माध्यमातून आम्ही समाज उपयोगी बरेचसे कार्यक्रम आम्ही नवीनबद्ध राबवले आहेत। नवीनमध्ये वृद्धाश्रम असतील, अनाथ आश्रम असतील, या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेऊन काही लहान मुलांचे आश्रम आहेत त्यांना आम्ही शालेय वस्तू वाटप केल्या, काही ठिकाणी आम्ही कपडे वाटप केले, काही ठिकाणी आम्ही अन्नदान वाटप केलं। असे असंख्य कार्यक्रम महासेना सामाजिक संस्था नेहमीच राबवत आहे। भविष्यामध्ये येणाऱ्या काळात समाजाची गती ही कशी वाढेल, समाज हा पुढे कसा येईल, गोरगरिबांना न्याय हा कसा मिळेल, अन्यायाविरोधात लढा हा कसा देता येईल, या सर्व गोष्टींचा विचार करून महासेना क्रांतिकारी संघटना उद्या मोठ्या ताकदीने नवीनबद्ध उतरणार आहे। गोरगरिबांचे प्रश्न कुठल्याही अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये जर सुटत नसतील तर ते महासेना क्रांतिकारी संघटनेच्या कार्यालयामध्ये 100% सुटतील। कारण आपल्या संघटनेचा एकच हेतू आहे, समाजकार्य। समाजकार्य हीच ईश्वर सेवा। हे धोरण आम्ही आमच्या संघटनेमध्ये राबवत आहोत। येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, पूर्ण राज्यभरात आणि पूर्ण भारत देशामध्ये आम्ही समाजकारण हे कशा प्रकारे केलं जातं, लोकांचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातील, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तरुण वर्गाला अजून एकत्रित करून आम्ही मोठ्या संख्येने एक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मोठ्या ताकदीने उभा राहणार आहोत। नवी मुंबईमध्ये असेल किंवा पूर्ण कुठे राज्यभरात जिथे कुठे अन्याय होत तिथे महासेना क्रांतिकारी संघटना ही धावत जाईल। रस्त्यावरचे प्रश्न असतील, लोकांच्या घरातले प्रश्न असतील, शासकीय कार्यालयातले प्रश्न असतील किंवा कुठल्याही अधिकाऱ्याच्या ऑफिसमधले प्रश्न असतील, महासेना क्रांतिकारी संघटना सर्वांना ताकदीने पुरून उरेल आणि गरिबाला न्याय हा मिळवून देईल। येणाऱ्या काळामध्ये महासेना क्रांतिकारी संघटना विविध विषयांवरती आवाज उचलणार आहे। आवाज उचलणारी संघटना ह्या मार्केटमध्ये बऱ्याचशा आहेत। येणाऱ्या काळामध्ये महासेना क्रांतिकारी संघटना हे विविध विषयांवरती आवाज उचलणार आहे। आवाज ह्याच्यासाठी उचलणार आहोत आम्ही, जिथे कुठे अन्याय होतोय तिथे आम्ही शांत बसणार नाही। महासेना क्रांतिकारी संघटना साम दाम दंडभेद या सर्व गोष्टींचा वापर करून कोणत्याही गरिबावरती अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी समाजाला एकच सांगेल, आपण सर्वांनी एकत्रित या, एक लढा उभा करा। आपल्या परिसरामध्ये कुठे अन्याय होतोय, कुठे त्रास होतोय, कुठे काही प्रॉब्लेम आहे छोटे मोठे, जिथं तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळत नाही त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला आवर्जून हाक द्या। आम्ही कुठल्या राजकीय पक्षाचे नाही आहेत, आम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाही आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत। महासेना क्रांतिकारी संघटना हेच आमचं पक्ष, महासेना क्रांतिकारी संघटना हेच आमचा ध्येय धोरण। महासेना क्रांतिकारी संघटना हीच आमची संघटना आहे। ह्या संघटनेच्या माध्यमातून अजून येणाऱ्या काळामध्ये आम्ही असे असंख्य प्रश्न उद्या रस्त्यावरती मांडणार आहोत। उदाहरण तुम्हाला द्यायचं जर म्हणलं तर जिथे कुठे अन्याय होतो
आमच्या महिला सुरक्षित आज नाही आहेत. रस्त्यावरती चोऱ्या वाढलेल्या आहेत. रस्त्यावरती चोऱ्या वाढल्या तसे रस्त्यावरती ॲक्सिडेंट पण वाढले. आज रस्ते सुद्धा सुरक्षित नाही आहेत. आज आपल्या नवी मुंबईतले रेल्वे स्टेशन जे आहेत त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. रस्त्यावरती बऱ्याचशा ठिकाणी लाईटही नाही आहेत. मग चोऱ्याही वाढणार. आपलं नवी मुंबई सरकार किंवा आपल्या राज्याचं सरकार किंवा आपल्या देशाचं सरकार येतं, सरकार जातं. गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुणाकडेही वेळ नाहीये. आम्ही वेळात वेळ काढून लोकांसाठी लढतोय. वेळात वेळ काढून समाजाच्या प्रश्न जे कुठेही सुटत नाही ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. भविष्यामध्ये नवी मुंबईमध्ये महासेना क्रांती संघटना ही सर्वात मोठी संघटना असेल अन्यायाविरुद्ध लढणारी. खूप दिवसापासून मराठा आरक्षण हा एक विषय प्रलंबित आहे. पूर्वी नारायण राणे समितीने अहवाल सादर केले होते. त्यानंतर नंतरच्या काळामध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वामध्ये अनेक मोर्चेही निघाले, अनेक उपोषणही झाली. त्यांना पण अनेक जणांनी विरोध केलेला आहे. याबाबत तुमचं काय मत आहे? मराठा आरक्षण आज गोरगरीब मराठ्यांना आरक्षण भेटणं गरजेचं आहे. त्यासाठी माझ्या मते जेव्हा राणे समिती होती त्या काळामध्ये 57 ते 58 मोर्चे निघाले. काही ठोक मोर्चे निघाले, मुख मोर्चे निघाले आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची उपोषण. ह्या काळामध्ये 55 ते 60-65 तरुणांनी बलिदान दिली, आत्महत्या केल्या आरक्षणासाठी. कारण आरक्षणाची गरज ही भासतेच. आणि त्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं, उपोषणामधून काही प्रमाणात कुणबी दाखले मिळले. पण त्यानंतर मनोज जरांगे पाटील जेव्हा वाशी येथे आले त्यावेळेचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांनी शब्द दिला होता, आम्ही सरसकट आरक्षण देऊ कुणबी ओबीसी मधून. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी तो शब्द फिरवला. असो, पण त्यामधून पण काही प्रमाणात ओबीसी दाखले निघाले. 10% आरक्षण भेटले. 10%ची पण अंमलबजावणी केली. परंतु त्यानंतर पण सरसकट ते जाग्यावरच राहिलं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सिलसिला चालूच राहिला. तर सरकारने सरसकटचं करण्याच्या ऐवजी हा हाके, सदावर्ते, वाघमारे अशी टाळकी उभी केली आणि एक प्रकारे प्रति आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. ह्या महाराष्ट्राने, हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून या महाराष्ट्राने प्रति आंदोलन कधीच झाली नाही आणि जातीपातीचं कधीच प्रकारच घडला नाही. परंतु सरकारने जी खेळी केली, जो हाके ज्याला विधानसभेला 250 मतं पडत नाही, जो करोडोंचं नेतृत्व करण्याला टार्गेट करतो, आज छगन भुजबळ ज्या माणसावरती एवढे मोठे घोटाळे आहेत, आज तो माणूस पण जो जामिनावरती असलेला माणूस जमिनीवरती असलेल्या माणसाला टार्गेट करतोय. याला कारण काय? सरकारने या असल्या सर्व प्रकारे खेळी करून झालेल्या सरकारने आता शांत राहावं. अगर गोर गरीब त्या आरक्षणाच्या चौकटीत अगर बसत असेल तर सरकारने सरसकटची अंमलबजावणी करून टाकावी. तसेच आमचा धनगर समाजाला पण भाजपने सत्तेवर यायच्या शब्द दिला होता, 15 दिवसात धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करू. परंतु माझ्या धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे. नक्की सरकारला करायचं काय? आणि पुढे चालून एक प्रकारे जातीय तेढ निर्माण होत चाललाय ना, याला कुठेतरी 100% सरकार जबाबदार. कारण हाके, वाघमारे ही 3-4 टाळकी जी उभी केलेली आहेत त्या तो बावस्कर महाराज कोणतरी. तर ज्या प्रकारे तुम्ही मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी लावण्याचा प्रयत्न केला, तसंच संगीता वानखडे, बावस्कर, हाके, वाघमारे, सदावर्ते यांच्यावरती एसआयटी लावा. आणि आम्हाला पूर्णपणे संशय आहे, आम्हालाच नाही महाराष्ट्राला संशय आहे, ही सगळी सरकारने पेरलेली माणसं आहेत, यांची सतत चौकशी करण्यात यावी. आणि असंच चाललं तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दंगली घडू शकतात. माझी सरकारला विनंती आहे, आरक्षणाचा मुद्दा, आरक्षण जे पण आहे ते सुरळीतपणे व्यवस्थित करावं, हीच नम्र विनंती. कारण गोरगरीब लेकरं मारली जातात या आरक्षणाच्या याच्यामध्ये. विनंती आहे माझी. धन्यवाद. बीडमध्ये मध्यंतरी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. ती हत्या एवढी भयानक व मनाला हादरून देणारी घटना होती की सर्वसामान्य जनतेमध्ये एक भीतीचे वातावरण तयार झाले होते. त्यावेळी देखील आमदार सुरेश धस, मनोज जरांगे पाटील
व अंजली दमनिया यांनी वेळोवेळी संघर्ष करून आरोपींना तर अटक करायला लावली, पण फक्त अटकच झाली, कुणालाही शिक्षा झालेली नाहीये. तर यापुढे काय वाटतं की खरोखर राज्य सरकार हे कमी पडते की राज्य सरकार या आरोपींना पाठीशी घालते, काय वाटतं आपल्याला? स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती त्या मामाच्या गावामध्ये येऊन 3 वेळा लोकनियुक्त म्हणून सरपंच झाली. कुठेतरी त्या व्यक्तीचं काम चांगलं होतं, सर्व घटकांना एकत्र घेऊन चालणारा चांगला एक व्यक्तिमत्व होतं. कुठेतरी वाल्मिक टोळी आणि त्यात तो वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांनी एका ठिकाणी खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. खंडणीमध्ये त्यांना कुठेतरी वाटलं संतोष देशमुख सरपंच आडवा येतोय, तर त्यांनी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. आणि ती हत्या एवढी महाभयानक होती, त्या हत्येमुळे संपूर्ण हा भारत देश आदरला. आज ते लक्ष ते आठवलं तरी पण डोळ्यामध्ये पाणी येतं. अशा प्रकारे त्या संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. आणि कुठेतरी महाराष्ट्रातील तळागाळातील जनतेला संशय होता, ह्यामध्ये कुठेतरी सरकारमधील एका मंत्र्याचा हात आहे. त्यानंतर नाव आलं धनंजय मुंडे यांचं. धनंजय मुंडे यांची पुढे चालून कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही, फक्त त्यांना काही कालासाठी पदावरून पायउतार करण्यात आलं. तर धनंजय मुंडे यांची चौकशी कधी करणार? आणि दुसरा विषय, वाल्मिक कराड याला फाशी कधी देणार, त्या टोळीला फाशी कधी देणार? आणि तो कृष्ण आंधळे एक आरोपी अजूनही फरार आहे. नक्की तो फरार आहे का त्याचा खून केलाय? कोणाला तरी सरकार वाचवण्याचा प्रयत्न करताय का? आज त्यांची ती मुलगी वैभवी, सरपंचची मुलगी, आज तिला चांगल्या टक्क्यांनी पास झाली. आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सुप्रियाताई सर्व स्तरातील नेत्यांनी त्या मुलीला शुभेच्छा दिल्या. मी पर्सनली फोन करून शुभेच्छा दिल्या. आज त्या लेकरावरती जी वेळ आलेली आहे. आज त्या मुलीने कशा प्रकारे संघर्षातून ती परीक्षा दिली, पास झाली. आज त्या वडिलांचं दुःख या सगळ्या महाराष्ट्राने अनुभवलं आहे. आणि त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे, अजून किती बळी घेणार? तो कृष्ण आंधळ्याचं काय करणार? वाल्मिक कराड टोळीला फाशी कधी देणार? सरकारने उत्तर द्यावं. आणि जो कोण त्यांचा आका वाका जो पण असन कोण, त्याच्यावरती कारवाई कधी करणार? सरकारने योग्य ते कारवाई करावी ही सरकारला विनंती आहे. आणि त्या वाल्मिक टोळीनं या बीडमध्ये एक साम्राज्य उभं केलेलं आहे, गुन्हेगारी साम्राज्य. सरकार ते साम्राज्य उद्ध्वस्त कधी करणार? आज तुम्ही ते फेसबुक, इंस्टाग्राम सर्व माध्यमातून पाहतात. बीड हे बिहार झालेलं आहे. ज्या बीडची ओळख आमचे गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एक चांगली ओळख निर्माण केली होती, ती ओळख या धनंजय मुंडे, वाल्मिक टोळी यांनी ती बर्बाद केली ओळख. आम्हाला अभिमान होता आमच्या बीडचा, परंतु आज ते बीड गुन्हेगारांचं केंद्र झालंय. तर कुठेतरी या गोष्टी सांगणं खूप गरजेचं आहे. माझी सरकारला विनंती आहे, तुम्ही कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करू नका आणि वाल्मिक टोळीला सर्रासपणे फाशी द्या. तेव्हाच त्या संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लागेल व त्या वैभवीला खरोखर मी वाटण, मी या महाराष्ट्राची, मी आई जिजाऊंची लेक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज विचारांच्या आम्ही आहोत. आणि सरकारने न्याय दिला तर सरकारने त्वरित ती पावले उचलावी. आणि असंच अगर चाललं तर महाराष्ट्रामध्ये तर महासेना क्रांतिकारी संघटना तीव्र आंदोलन छेडेल. आणि हे असे प्रकार सर्रासपणे चालू. मागे आमच्या खेड राजगुरुनगर तिथे तोच प्रकार झाला, बलात्कार सारखे प्रकार होतात. आणि कुठेतरी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्णपणे निकामी झालेले आहेत. कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून राजीनामा देणं खूप गरज आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांची कामं चांगली असेल आणि आहेत, पण कुठेतरी गृहमंत्री म्हणून त्यांना 2-2 पदांचा भार त्यांना जमत नाही. त्यांनी स्वतःहून एक पद रिकामं करावे. आज सरकारमध्ये काही चांगले लोक त्यांना ते पद द्यावं. 2-2 पदांचा भार येतोय, पण यांना पद दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही, सर्व स्वतःकडे ठेवायचं ही वृत्ती भाजपची आहे. कुठेतरी थांबणं गरजेचं आहे.